काय सांगा? काही कारणं आहेत जे आज न बोललेलंच बरं आहे. कालांतराने बोलू, पण नवीन काम करण्याची संधी भेटते, काम करायची आवड आहे, तर अशी कामं करत राहू. जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट, जो विश्वास माझ्यावरती परांजपे साहेबांनी, मुल्ला साहेबांनी, दादांनी जो विश्वास टाकलाय, त्या विश्वासाचं सोनं करू आणि अशा चांगल्या पद्धतीने काम करू अशी त्यांना ग्वाही पण दिली आहे आणि आम्ही खूप सुंदररित्या असं काम करू. तेव्हा एक कारवाई झाली आणि त्यावेळी तुम्ही कसं फेस केलं आणि याबद्दल भविष्य झाल्या कारवाई झाल्या, ज्या न व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या. त्या कारवायांना घाबरून आम्ही वगैरे काय असं कुठे जात नसतो. जे झालं तर झालं, काय प्रॉब्लेम नाही. लढलो आणि लढायची सवय आहे, इथूनही लढत राहू. पण काय कारण होतं? आहेत काही गोष्टी, पण ते आता मनात गोष्टी ठेवायच्या सवयी आहेत. पण मी काय जास्त कोणाबद्दल बोलत नाही. नेते होते आमचे ते. तुम्ही आव्हाडांचे विश्वास उजवे हात समजले जात, तुम्ही असाल किंवा हेमंतवाडी, तरी असं काय घडलं नेमकं ते तुम्हाला खटकलं? खंत तर वाटते की बाबा प्रेम दिलं होतं, काय बोलता येणार नाही. एका प्रकरणात तुम्ही थेट महापालिकेतून अधिकाऱ्याला मारहाण झाली होती मारहाण, पण त्या प्रकरणामध्येच थोडस जी त्यांच्याबरोबर हात मिळवणी झाली, त्यात थोडस वेदनादायक होतं. पण ठीक आहे, काही गोष्टी असतात बोलून दाखवायच्या नसतात, आपल्या मनात ठेवायचे असतात कार्यकर्त्याने. त्या हिशोबाने त्या गोष्टी चालत होत्या, चालत राहिल्या, पण आम्ही काही जास्त बोललो नाही. अजित पवारांशी काय चर्चा झाली आणि तुम्हाला कोणतं जबाबदारी दिली? दादांबरोबर म्हणजे एक दादांबरोबर काम करण्याची वेगळीच मजा आहे. कारण की मी स्वीय सहाय्यक असताना मी बघितलं नाही. त्याच्या आधी स्वीय सहाय्यकच्या आधी पण मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष होतो. मी काम करत होतो. त्याच्यानंतर मग स्वीय सहाय्यक होऊन परत मग मी एका प्रभागाची जबाबदारी स्वीकारली होती. पण दादांनी जबाबदारी दिली की मला एक कोकण विभागाचा अध्यक्ष केलं, मग त्यातून जे काम करायची परिस्थिती निर्माण होईल, आता ज्या पद्धतीने आम्ही काम करू ते तुम्ही बघालच. आणि प्रभागातील तर काम, त्यामध्ये तर आम्ही मागे हटणार नाही. काम करत राहू, चांगल्या पद्धतीने काम करू. आव्हाडांशी तुमचे व्यावसायिक राजकीय संबंध आहेत ते यापुढे कसे राहतील? व्यावसायिक असं मी काही एवढा मोठा नाहीये की ते माझ्याबरोबर व्यावसायिक संबंध ठेवतील, पण राजकीय संबंध ठेवायचे की नाही ठेवायचे ते आता साहेबांवरती आहे. कारण आव्हाडांच्या स्वभावाबद्दल तुम्ही म्हणाला म्हणजे त्यांना काही तुम्ही सांगू इच्छिता का? खूप मोठे नेते, त्यांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही, त्यांच्या स्वभावाबद्दल बोलणं योग्य नाही. जे काही कालांतराने पुढे काही गोष्टी येतील तेव्हा आम्ही बोलू. आव्हाडांचा तुमचा विश्वास होता, तुमचाही आव्हाडांचा विश्वास होता, मग आता अचानक विश्वासाला तडाख झाला. काही गोष्टी असतात ज्या बोलून दाखवायच्या नसतात. मी पण बोलून दाखवत नाहीये, कारण की माझी सवय आहे की बाबा मनात ठेवत मी मन हलकं कधी केलं नाही आहे. त्यामुळे मी काही न बोलता गपचूप मोबाईल बंद केले आणि निघून निघत गेलो. 2 दिवस फिरत होतो. मित्रांना फोन येत होते, त्यांना बोलायचं होतं, पण मला असं बोलायची हिंमत झाली नाही. वार्डामध्ये तुमचं काम मोठं आहे, समाजकार्य मोठं आहे. यापुढे तुम्ही कशा प्रकारे काम कराल किंवा कशी दिशा असावी? काम करू, काम करत राहू. काम करायची आवड आहे, कामं तर होतच राहतील. खिशातून पैसे काढून काम करायची जी धमक लागते ती आमच्यात आहे. दादांनी टोळा लागवलाय, मावती होते, एवढ्या दिवस लांब का होती, त्याबद्दल तुम्ही काय सांगली? मला त्याच्यात काय खरंच दादांना माहित होतं की काय, म्हणजे दादांना पहिल्यापासून माहिती आहे की मी सोमेश्वरचा आहे. माझं सोमेश्वर आजूळ आहे, फलटण गाव आहे. आणि मी आधी दादांना वगैरे गावी वगैरे भेटायचो, माझ्या मामांसोबत वगैरे भेटायचो. त्यामुळे दादांना माहित आहे की बाबा अभिजित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.